श्री श्री गुरुलीला अमृत अध्याय 8. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, श्री गुरुलीला अमृत हा दासगुण महाराजांनी रचलेला एक पवित्र ग्रंथ आहे, जो श्री स्वामी समर्थांच्या लीलांचे वर्णन करतो. अध्याय 8 मध्ये स्वामी समर्थांच्या भक्तांवरील कृपा, चमत्कार आणि भक्तांना दिलेल्या शिकवणीचे वर्णन आहे. खाली या अध्यायातील प्रमुख कथा आणि त्यांचा सारांश. यवनाचा उद्धार. एक मुसलमान व्यक्ती श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आला. सुरुवातीला त्याला संदेह होता, परंतु स्वामींच्या कृपेने त्याचा दृष्टिकोन बदलला. स्वामींनी त्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळाले असे सांगितले. त्यांच्या कृपेने त्याच्या जीवनातील सकारात्मक बदल उपटते. गवे स्वामींचा प्रसंग. गवे स्वामी हे एक गावातील संत होते, परंतु त्यांचा स्वामी समर्थांवर विश्वास नव्हता. स्वामी समर्थांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा गर्व कमी केला. अखेरीस गवे स्वामींनी समर्थांना गुरु मानले आणि त्यांची चरणी नतमस्तक झाले. चिंतोपंत टोळ यांची कथा. चिंतोपंत टोळ हे एक सरकारी अधिकारी होते, ज्यांना स्वामी समर्थांच्या कृपा लाभली होती. त्यांनी समर्थांच्या सांगण्यावरून नोकरी सोडून अध्यात्माच्या मार्गावर प्रवास केला. त्यांना पुढील जीवनात सुख आणि समाधान मिळाले. स्वामी समर्थांच्या भक्तांवरील आशीर्वाद. स्वामी समर्थांच्या भक्तांना भक्ती, सेवा आणि शुद्ध आचरणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी लोकांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण केले आणि योग्य मार्गदर्शन दिले. अध्यायातून कर्मफळ सिद्धांतावर भर दिला आहे. स्वामी समर्थांचा उपदेश. सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. लोभ, मोह आणि अहंकाराचा त्याग करा. जीवनात निस्वार्थ सेवा आणि परमार्थ महत्त्वाचे आहेत. सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचे उद्धार होतो. श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.